कबड्डी म्हणत नाही तर बॅग लटकून निघलं खेळायला जासाठी. का म्हणता मित्र मैत्रिणींनो, बसमध्ये बसून आलं राजगल्ला. असलमच्या इथे थोडा वेळ आराम करून निघलं मोकाड्याला जासाठी. अर्ध्या घंट्यामध्ये मोकाड्यात पोहोचलं. ग्राउंडवर पोहोचत नाही तर आपले पूर्ण फॅन लोक मिळले. एक करता पूर्ण फॉलोअर्सवर व्हिडिओ फोटोज काढलं. फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे पहिले चार्जिंग लावलं. रात्र 10 वाजता एंट्री वगैरे फाडलं. बंटीला व्हिडिओ मध्ये याची लई खुशी होती. त्याला व्हिडिओ मध्ये घेतलं ना, आलं किटअप करायला. किटअप वगैरे करून वेट वगैरे घेऊन आलं ग्राउंड. मॅच पण चालू झाली. पहिला राऊंड विन झाला. किटअप वगैरे उतरवलं ना, फोटो वगैरे काढलं. जेवण वगैरे केलं ना, आलं राजगडला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आपल्या पोट्ट्याची झोप नाही झाली वाटते. बरं का फ्रेश वगैरे होऊन आलं मुलला. थोडासा हिंडफिर करून शंकरजी पाशी फोटो वगैरे काढलं. वापस आलं राजगडला घरी. दिवसभर आपली मस्तीच नाही संपली. बरं का विहिरीवर आलो ना, आंघोळ वगैरे केलं ना, आलं चांदापूर फाट्यावर. माझे इथे मोठे बाबा पण मिळले. त्यांच्याशी थोडा वेळ बोलचाल केलं. बदाम शेक वगैरे पेलं ना, आलं घरी. रात्र 8 वाजता सिद्ध चालून मोकाड्याला. 1-2 मॅच पाहिलं नाही. याच्या नंतर आपलीच मॅच होती. किटअप केलं, वर्कआउट केलं. आपली मॅच लागली आहे गडचिरोली वर्सेस अक्सापूर. बरं का मॅच पण चालू झाली. या मॅच मध्ये विन गडचिरोली झाली. बरं का किटअप वगैरे उतरवलं ना, आलं ग्राउंड कडे. एका ऑब्जेक्शनचा सीन दिसून राहिलं. थोडासा वेळ इथलं पाहिलं, निघलं गावला जासाठी. घरी आलं तर सर्वात पहिलं जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण वगैरे केलं, निघलं आपल्या गावला जासाठी. बरं का मित्र मैत्रिणींनो, आजच्यासाठी एवढं. भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या सर्वांना बाय बाय.